रश्मी, तू याच्या आधी फुलवंती चित्रपट केला होता, तो एकदम वेगळ्या काळातला होता आणि याच्यात एकदम मॉड लुक आहे, मॉड स्टोरी दिसते. सगळे रेफरन्सेस जरी थोडेसे कथानकाचे राधा आणि मीराचे असले तरी स्टोरी आणि लोकेशन्स आणि कथानक सगळं मॉड आहे. तर तुला स्वतःमध्ये काही बदल करावा लागला? नाही, एकदम याच्यामध्ये मी जसा आहे तसा आहे ना. आत्ताच्या काळातला चित्रपट आहे, आत्ताच्या मुलाचा चित्रपट. पण कुठलं पण कॅरेक्टर जेव्हा तुम्ही करता ते थोडासा ठसा तुमच्यावर उमटवतो, एक प्रभाव सोडतो कुठलंही कॅरेक्टर, त्यातून थोडंसं बाहेर यायला कधी कधी वेळ लागतो. हो, असं काही झालं का? एकच गोष्ट मी सांगेन, माझी प्रोसेस सांगतो मी. पहिली गोष्ट म्हणजे कुठलं कॅरेक्टर कोणावर ठसा उमटवतो, माझ्यावरती तरी नाही उमटवत कुठलं कॅरेक्टर. मला असं वाटतं की एका कलाकाराच्या पर्सनॅलिटीने त्या कॅरेक्टरवर ठसा उमटवला पाहिजे, एक हक्क बजावला पाहिजे की हे माझं कॅरेक्टर आहे आणि हा मी आहे, मी कृष्ण आहे. कृष्ण म्हणल्यावर मीच, व्यंकट शास्त्री म्हणल्यावर मीच. सो तो एक बिलीफ सिस्टम तुम्हाला क्रिएट करावी लागते सकाळी उठल्यावरती की मी आज उठलोय, तो मी कृष्ण म्हणून उठलोय आणि आता मी सेटवर चाललोय कृष्ण म्हणून चाललोय. आता जे मी आहे तर सो ऑफकोर्स स्क्रिप्टच्या हिशोबाने, संहितेच्या हिशोबाने त्याचे काही अंश तुम्हाला स्वतःमध्ये शोधावे लागतात आणि कॅरेक्टर मधनं बाहेर पडायला वेळ लागला वगैरे. आय डोंट बिलीव्ह दॅट. आय फील इट्स अ फॉल्सिटी. माझ्याकरता त्या प्रोसेसमध्ये मला असं वाटतं, मला खोटेपणा वाटतो त्यात. एकतर मुळात ते कॅरेक्टर काहीतरी एक इट्स अ फिगमेंट ऑफ समबडीज इमॅजिनेशन, काल्पनिक पात्र आहे, बरोबर, जे अस्तित्वातच नाहीये. तर त्यात तुम्ही शिरता आणि त्यातनं बाहेर पडायला वेळ लागतो हे मला कळतच नाही. कारण आम्ही थिएटर सुद्धा जेव्हा करत होतो, मी नसीर सरांबरोबर करत होतो NCPA ला, किंवा आम्ही पृथ्वीला बऱ्याच वेळ करत होतो, किंवा प्रवीण तरडेबरोबर मी मराठी थिएटर करत होतो. तर यू हॅव टू बी इन द मोमेंट. त्या मोमेंटमध्ये तुम्ही ती सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ ज्याला आपण म्हणतो की तुम्ही जगत असता तेव्हा ते त्या मोमेंटला रिॲक्ट करत असता. पण आता मी गाडी चालवत असेल तर कट झाल्यानंतर मी गाडी घेऊन जातो का घरी, चालवत होती, कट झाल्यावरती मी थांबतो ना, राईट, आणि मी उतरतो ना गाडीनं बाहेर. मग कॅरेक्टर मध्ये जे जर का कोणी म्हणत असेल की मी खूप कॅरेक्टर मध्ये शिरलो आणि बरेच दिवस बाहेर नाही पडलो, अरे मग तिकडे कट झाल्यावरती थांबलास का? राईट. सो प्रॅक्टिकली फिजिकली बघायला गेलं तर कधी कधी एखादा इमोशनल सीन केलात तुम्ही किंवा एखादा खूप इंटेन्स सीन केला तर थोडं तुम्हाला थकवा येतो त्याचा, थोडं त्या थकव्यातनं किंवा त्या झोन मधनं बाहेर पडायला वेळ लागतो. पण कॅरेक्टर मध्ये शिरलो आणि कॅरेक्टर मधनं बाहेर पडलो, आय थिंक इट्स अ स्विच ऑन अँड स्विच ऑफ प्रोसेस. मी कलाकारांची नावं घेत नाही, पण मध्ये सायकॅट्रिस्टच्या काही जणांना ट्रीटमेंट त्या व्यक्तिरेखेतून बाहेर यायला घ्यावं. आय डोंट नो, काही त्याला काही पर्सनल बॅगेजेस, काही पर्सनल वातावरण ज्याच्यात ते राहतात त्याचं ते पण कारणीभूत होते. पण मी प्युअरली ऍक्टिंग प्रोसेस मधून बघायला गेलो तर आय डोंट बिलीव्ह इन दॅट. ओके. म्हणजे मी जसं म्हणतो की खूप इंटेन्स जर का तुम्ही रोज 10 सीन करत असाल आणि जर का ती फिल्मच खूप डिप्रेसिंग असेल, राईट, तर असं होऊ शकतं की काही दिवसांकरता तुम्हाला ते करून 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 तुम्हाला थोडंसं डिप्रेसिंग फील येऊ शकतो. रोज तुम्ही जर का कोणाशी भांडत असाल तर 10 दिवसानंतर तुम्हाला स्वतःचाच मूड डिप्रेसिंग होऊ शकतो. पण ते त्या वातावरणामुळे होतं, ते बाहेर ते कॅरेक्टर म्हणून नाही वावरत. असं नाही. कधी काय होतं माहितीये का, कॅरेक्टरमुळे ना तुमच्या काही हळव्या जागा म्हणजे हे होऊ शकतं. कारण ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही भावनांचाच सगळा बाजार आहे, राईट. सो कधी कधी असं होऊ शकतं की एखादं पर्टिक्युलर सीन करताना तुम्हाला अशा काहीतरी गोष्टींचा तुम्ही वापर केलाय की त्याच्यानंतर यू स्टार्ट फिलिंग की अरे मी काहीतरी क्राईम केलाय. म्हणजे मी एक अगदी छोटंसं उदाहरण सांगेन की जे वेगळं आहे की मला एका सिनेमामध्ये मला रडायचं होतं आणि रडायला येत नव्हतं आणि त्याच्यानंतर मी माझ्या घरातल्या एका अशा व्यक्तीचं जाणं आठवलं की त्यांनी मला रडायला यायला लागलं. पण त्याच्यानंतर मला ते इतकं गिल्टी वाटायला लागलं की मला काहीतरी परफॉर्म करायचं आहे म्हणून मी माझ्या कोणाचं तरी अत्यंत दुःखद काहीतरी वापरलं. सो मी चांगली व्यक्ती आहे की नाही, म्हणजे मी नक्की कुठल्या हळवे कोपरे शोधून शोधून त्यांना मला करण्याच्या ऍक्टिंगच्या कामासाठी लावतीये. सो मला त्रास झाला होता त्या गोष्टीचा, मला बाहेर पडायला थोडा वेळ लागला होता. पण ते कॅरेक्टरपेक्षा सुद्धा ना ती इमोशन मांडताना कधी कधी असे कोपरे सापडतात तुम्हाला स्वतःमधले की जे हळवे असतात, ते नाजूक असतात आणि तिकडे काहीतरी एक आघात होतो आणि कदाचित त्याच्यातून बाहेर यायला वेळ लागू शकतो.